शेतकरी मंडळी रामराम. जर तुम्ही यावर्षी आपल्या शेतामध्ये तूर पिकाची पेरणी लागवड करत असाल तर सर्वात महत्त्वाचं आणि अगोदरचं काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे तुरीच्या बियाण्याला औषध लावून घ्यायचं आहे. सीड ट्रीटमेंट म्हणजे बीज प्रक्रिया आपल्याला करून घ्यायची आहे. आता ही बीज प्रक्रिया आपण कोण्या औषधची करावी, त्यामध्ये कुठले कंटेंट असायला पाहिजे, लागवड करताना किंवा बीज प्रक्रिया करताना आपण काय काळजी करायला पाहिजे आणि या बीज प्रक्रियेचे औषध लावण्याचे खरंच आपल्याला फायदा होता काय, हे सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. पण व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, इतर आपले शेतकरी बांधव असतील त्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या चॅनलला, म्हणजे रोजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. तर पहा, बीज प्रक्रिया करणं का बरं महत्त्वाचं आहे कोणी पिकासाठी, खास करून तूर पिकासाठी. आपण महागाचं बियाणं दुकानामधून आणतो किंवा घरचं असेल ते पेरणी करतो, जमिनीमध्ये सोडतो आणि जमिनीमध्ये सोडल्यानंतर नाना प्रकारचे बुरशीजन्य आजार, कीटक, जंतू, बॅक्टेरिया हे त्या बियाण्यावर अटॅक करतात आणि आपलं बियाणं चांगलं सेफ राहायला पाहिजे, त्याला संरक्षण भेटलं पाहिजे आणि आपली तूर जी आहे हे तूर उधळणे, तूर मरणे यासारखे प्रादुर्भाव, यासारखे रोग आपल्या तूर पिकावर आले पाहिजे नाही, यासाठी आपल्याला हे बीज प्रक्रिया औषध तुरीला लावून घ्यायचे आहे. आता हे औषध लावताना यामध्ये आपण 4 औषधं घेतलेले आहेत, 4 कंटेंट त्या ठिकाणी घेतलेले आहे. यामध्ये पहिलं आपण घेतलेलं आहे एव्हरगोल्ड, दुसरं आहे ते झेलोरा, तिसरं आहे PCD 410 आणि चौथं आहे जैविक, ते म्हणजे ट्रायकोडर्मा. चारही याचे वैशिष्ट्य आणि फायदे आपण पाहणार आहे. यामधलं जे पहिलं आहे ते म्हणजे बायरचं एव्हरगोल्ड एक्सटेंड. हे एक फंगिसाइड बुरशी म्हणून काम करते, जे की आपल्या तूर पिकावर बुरशीना आजारांचा धोका होणार आहे तर त्याला कंट्रोल करायचं काम त्या ठिकाणी करते. आता हे वापरताना काळजी काय घ्यायची आणि डोस किती घ्यायचा, तर 1 किलोला 1 ml आपल्याला वापरायचं आहे. जर आपली तूर 10 किलो असेल तर आपण 10 ml घ्या, जर आपली तूर 50 किलो असेल तर 50 ml हे एव्हरगोल्ड घ्या. आणि यामध्ये समजा 1 ml आपलं 1 किलो बियाणं असेल, 1 ml आपण एव्हरगोल्ड घ्या आणि यामध्ये 2 ml पाणी घ्या. पूर्णपणे द्रावण एकत्र करा आणि आपल्या तूर पिकाला चोळून द्या आणि चोळल्यानंतर अर्धा तास किमान अर्धा तास सावलीमध्ये वाळू घाला आणि नंतर बॅगमध्ये भरा, पेरणी करा. आता हे पेरणी बीज प्रक्रिया करताना एकतर आपण 7 ते 8 दिवस अगोदरही बीज प्रक्रिया करून ठेवू शकतो किंवा ज्या दिवशी आपली पेरणी असेल त्याच्या अर्धा ते एक तास अगोदरही आपण पेरणी करू शकतो, तो निर्णय आपला आहे. त्यानंतर जे दुसरं आपलं औषध आहे शेतकऱ्यांचं लोकप्रिय आहे ते म्हणजे BSF या कंपनीचं झेलोरा. हे सुद्धा एक फंगिसाइड म्हणून काम करते, बुरशी म्हणून काम करते आणि सीड ट्रीटमेंटसाठी खूप चांगल्या प्रकारे शेतकरी बांधवांची आवड आहे हे झेलोरा. तर याचा जो डोस आहे हा 2 ml आपल्याला घ्यायचा आहे. 1 किलोला 2 ml. जर आपलं तूर 10 किलो असेल तर 20 ml घ्यायचा आहे. जर आपली तूर 50 किलो असेल तर 100 ml घ्यायचा आहे, म्हणजे डोस डबलचा आहे. परत आपण हे वापर करताना वापर कसा करायचा, तर समजा आपली तूर 1 किलो तूर असेल तर 2 ml आपल्याला हे झेलोरा घ्यायचा आहे आणि यामध्ये 1.5 ते 2 ml पाणी घ्यायचं आहे. हे झालं 1 किलोसाठी. जर आपली तूर 10 किलो असेल तर आपल्याला मग हे 20 ml घ्यायचं आहे आणि एक 10 ते 15 ml यामध्ये पूर्णपणे पाणी घ्यायचं आहे. एखादा डब्बा असेल किंवा काही आपल्याकडे असेल, पूर्ण पाणी करून ते चोपडून द्यायचं आहे, ठीक आहे ना. तिसरं आहे PCD 410. हे जे औषध आहे, आता यामध्ये आपल्याला 3 कंटेंट पाहायला मिळतात आणि हे फंगिसाइड अधिक इन्सेक्टिसाइड म्हणजे अळीनाशक अधिक बुरशीनाशक दोन्ही प्रकारे हे काम करते. आणि गेल्या काही वर्षामध्ये शेतकऱ्यांचा आवडता या ठिकाणी PCD 410. याचा जो डोज आहे तो 3 ml आहे, डोज वाढून आहे, ठीक आहे ना. आणि याचा जो डोज आहे तो 3 ml आहेच, परंतु पाणी घेताना आपण 1.5 ते 2 ml घ्या 1 किलोला. आपली जर तूर 1 किलो असेल तर 3 ml आपल्याला PCD 410 त्या ठिकाणी घ्यायची आहे. जर आपली तूर 10 किलो असेल तर आपल्याला 30 ml घ्यायचं आहे. अशा प्रकारे याचा डोज आहे. 1 किलोला 3 ml आहे. तुमची तूर मग किती असो, आणि यामध्ये 1 ml साठी आपल्याला 1 ते 1.5 ml किंवा जास्तीत जास्त 2 ml पर्यंत आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता हे झाले आपले 3 रासायनिक, बीज प्रक्रिया, सीड ट्रीटमेंट किंवा औषध लावून घेणे, हे 3ही झाले रासायनिक. चौथं जे आपलं आहे ते म्हणजे पूर्णपणे जैविक आहे, ट्रायकोडर्मा विरिडी. याचा वापर करताना प्रति किलोला 7 ते 8 ग्रॅम आपल्याला लागायचं आहे. थोडंसंच पाणी घ्यायचं आहे आणि चोळून द्यायचं आहे. आणि याची बीज प्रक्रिया करताना शक्यतर ज्या दिवशी आपली पेरणी असेल आपण त्या दिवशी याची बीज प्रक्रिया करा. 3 रासायनिक आहेत, 1 जैविक आहेत. आता रासायनिकची बीज प्रक्रिया करायची की जैविकची करायची की पूर्ण एकत्र करायची, एकतर आपण पूर्णपणे रासायनिक करा, या 3 पैकी कोणतं एकच घ्या, 2 लावायचं काही आवश्यकता नाही, किंवा आपण पूर्णपणे जैविकमध्ये करा.
आपण यासोबत आपलं जे ट्रायकोडर्मा व्हिरिडी आहे यासोबत तुम्ही रायझोबियम, KMB, PSB याचा वापर करू शकता. कमी पैशामध्ये आहे, 100-150 किलोमध्ये आपल्या ट्रायकोडर्मा पाहायला मिळते. ठीक आहे ना. 1, 2, 3, 4 4पैकी 3 रासायनिक आहेत आणि एक पूर्णपणे जैविक आहेत. तर हे सविस्तर माहिती आपण पाहिलेली आहे. कारण आपण औषध कोणतंही घ्या आणि शक्यतोवर फंगिसाईडच आपण आपल्या तूर पिकाला लावा. कारण बुरशीनाशकाचा धोका आपल्या तूर पिकाला जास्त असतो. आपण सोयाबीनला सांगताना अळीनाशक अधिक फंगिसाईड सांगतो, परंतु तूर पिकाला तुम्ही फंगिसाईडचीच त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करा. कारण तूर पिकामध्ये मररोग हा फार मोठा आहे आणि हा एक बुरशीजन्य आजार आहे. याला जर थांबायचं असेल तर पहिलं जे पाऊल आहे आपलं ते म्हणजे बीज प्रक्रिया. सविस्तर माहिती पाहिली. काही प्रश्न आपले असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा. तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर दिलं जाईल. आणि औषध तुम्ही कोणते लावा, परंतु औषध लावल्याशिवाय शक्यतोवर पेरणी करू नका. कारण आपण पेरणीपासून ते काढणीपर्यंत बराचसा खर्च करतो आणि हा जो थोडासा खर्च आहे हा आपण कराच चांगलाच फायदा आपला होणार आहे. प्रत्येक गोष्टी चांगली माहिती शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे आणि म्हणून आपण हा व्हिडिओ त्या ठिकाणी केलेला आहे. लवकरच प्रत्यक्ष आपण आपल्या शेतामध्ये सोयाबीन पेरणी करणार आहे, तूर पिकाची पेरणी करणार आहे, बिजू आपण आणलेली आहे, त्याला आपण प्रत्यक्षामध्येच हे लावून दाखवणार आहे. कारण शेतकरी बांधवांना लवकर समजलं पाहिजे. भाषा चांगली सोपी भाषा त्यांना समजली पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहेतच. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा फक्त, म्हणजे कामाचे रोजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत असेच येत राहतील. धन्यवाद. जय जवान जय किसान.